सोलापूरमध्ये जीबीएसचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळलेत। रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवल्याचे कळत आहे। डिसेंबर महिन्यापासून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे का की नाही हे आरोग्य विभागातल्या अहवालाकडून आता समोर येणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या सोलापुरातून आपल्या सोबत आहेत। अनिकेत, सोलापूरमध्ये सुद्धा 2 संशयित रुग्ण या जीबीएस आजारात सापडलेत। काय माहिती या रुग्णांविषयी सध्या समोर आली आहे? नक्कीच गुरु, आपण जर पाहायला गेलं तर काल पुण्यातून जीबीएस ची बाधा झालेली आहे का सोलापूरतील एका रुग्णाचा जो आहे तो मृत्यू झाल्यानंतर आता सोलापुरातील आरोग्य यंत्रणा जी आहे ते आता अलर्ट मोडवर दिसून येते। खर तर सोलापूरमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण जे आहेत ते सापडले गेलेले आहेत आणि या रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी जे आहे ते पुढे पाठवलेले आहेत। खर तर यातील एक रुग्ण जो आहे तो वयोवृद्ध असला तरी तो सोलापूर जिल्ह्यातला आहे आणि याच्यावर डिसेंबर महिन्यापासून उपचार जे आहेत ते सुरू होते। तर दुसरा रुग्ण जो आहे तो लातूर जिल्ह्यातील आहे आणि या रुग्णावर देखील खाजगी रुग्णालयात जे आहे ते उपचार सुरू होते आणि त्याची प्रकृती जी आहे ती देखील गंभीर आहे। त्यामुळे दोन्ही रुग्णांमध्ये जीबीएसचे सदृढ लक्षण जे आहे ते आढळल्यानं आता पालिका प्रशासनाकडून सर्वच जे जीबीएस संदर्भातचे रुग्ण आहेत त्यांची तपासणी जी आहे ती करण्यात येते। त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील त्यांच्या उपस्थितीत देखील आज आरोग्य यंत्रणेची बैठक देखील होणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अनिकेत।